पूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. जनसुरक्षा कायद्याने सर्वसामान्यांचा हक्क हिरावणार, माजी आमदार विक्रम सावंत. पलूस येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात, रामहरी रुपनवर यांची उपस्थिती. पक्षाच्या वाढीस व बळकटीसाठी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काँग्रेसला गरज असल्याचं मत काँग्रेसचे सांगली जिल्हा पक्ष निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी व्यक्त केले. पलूस येथे मंगळवार दिनांक 15 रोजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. विक्रम सावंत म्हणाले, तालुका स्तरापासून गावागावापर्यंत काँग्रेस रुजली पाहिजे. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले, काँग्रेस सत्तेत नसताना देश हुकुमशाहीकडे नेण्यात येत आहे. उपेक्षित घटकांना न्याय मिळत नाही. काँग्रेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढली, आता संविधान बचावासाठी लढण्यासाठी वेळ आली आहे. काँग्रेस मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता जनसुरक्षा कायदा येणार आहे. हा कायदा आला तर सर्वसामान्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. यावेळी जिल्हा सहनिरीक्षक आदित्य पाटील, बाळासाहेब पवार, गणपतराव सावंत, सुहास पुदाले, नंदकुमार शेळके, केडी कांबळे, नागराज रानमाळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा पद्धतीचे वेगवेगळे कायदे, जे कायदे हुकुमशाहीच्या आपल्याला नेतील आणि ठराविक भांडवलदारांचेच आज या निमित्तानं त्यांच्या हातात सत्ता जाती का काय अशी भीती या निमित्तानं आज आपल्याला वाटते. आणि म्हणून त्याच्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकेकाळी स्वातंत्र्यासाठी लढा केला. आज येणाऱ्या काळात हे आपलं संविधान जिवंत राहण्यासाठी आपल्याला लढा उभा करावा लागेल. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. जे काही आता निरीक्षक इथं आपल्याला आलेले आहेत त्यांना ते मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात जे बदल मिळतील नाही मिळतील त्यापेक्षा पक्ष संघटनेत काम करत असताना जो संघटनेत पक्षासाठी काम करेल त्यालाच संघटनेत पद, अशा पद्धतीचे येणाऱ्या काळात जे काही दिल्लीला अधिवेशन झालं, त्याच्यानंतर प्रदेशमध्ये झालं आणि काल परत अहमदाबादला झालं, त्या अशा याच्या माध्यमातून संघटना कशी बांधायची, काय बांधायची, सर्वसामान्य लोकांची मतं सुद्धा आज त्या मिटिंगला घेण्यात आली. त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात हे काम होईल अशा पद्धतीची या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो. आणखी एकदा सगळ्यांना